नमस्कार, लायब्ररी सायन्स सेटनेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते। आज आपण या व्हिडिओमध्ये UGC नेट डिसेंबर 2011 चा सेकंड पेपर सॉल्व करणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर सर्वात प्रथम पाहायला मिळतील। आता आपण ऑल प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करून घेणार आहोत। टेस्ट सिरीज नुसार आपले UGC नेटचे ऑल सेकंड पेपर सॉल्व झाल्यानंतर मी पुन्हा सेट एग्जामचे ऑल प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करून दाखवणार आहेत। त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। चला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन पहा, नॅशनल नॉलेज कमिशन वॉज लॉन्च अंडर द चेअरमॅनशिप ऑफ आन्सर सी सॅम पित्रोदा। नॅशनल नॉलेज कमिशन वॉज लॉन्च अंडर द चेअरमॅनशिप ऑफ आन्सर सी सॅम पित्रोदा। नॅशनल नॉलेज कमिशनची स्थापना 2010 साली झालेली आहे आणि त्याचे जे चेअरमॅन कोण होते? सॅम पित्रोदा होते। क्वेश्चन नंबर 1 आन्सर सी। नेक्स्ट क्वेश्चन, अमेंडेड टू डिलिव्हरी ऑफ बुक्स अँड न्यूजपेपर ॲक्ट वॉज इनॅक्ट इन इंडिया इन द इयर। त्याचा आन्सर आहे सी 1956। म्हणजेच जो आपला बुक्स अँड न्यूजपेपर ॲक्ट्स होता त्याच्यामध्ये अमेंड याचा अर्थ काय होतो? सुधारणा। अमेंड म्हणजे सुधारणा। सुधारणा कधी झालेली आहे असा क्वेश्चन आहे, त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित वाचा। अमेंडेड मीन्स सुधारणा कधी झाली, तर त्याचा आन्सर आहे सी 1956 साली डिलिव्हरी ऑफ बुक्स ॲक्ट मध्ये काय झाली होती? सुधारणा झालेली होती। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वालिटी सर्कल्स इन ऑर्गनायझेशन इज यूज्ड इन आन्सर डी पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट। Quality circles in organization is used in participative management. Answer D. Next question. Question number 4. In Prezi, roll operator 0 is allotted for. Prezi मध्ये जे रोल ऑपरेटर्स आहेत त्याच्यामध्ये 0 चा अर्थ काय असा क्वेश्चन आहे। त्याचा आन्सर आहे ए ॲक्शन। 0 ए ॲक्शन म्हणजेच प्रेसीमध्ये जो 0 रोल ऑपरेटर आहे त्याचा मीन्स आहे ॲक्शन। क्वेश्चन नंबर 4 आन्सर ए। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. द आयडिया ऑफ थिरसोरोफॅसेट वॉज डेव्हलप बाय आन्सर सी जीन अचिन्सन। थिरसोरोफॅसेट डेव्हलप कुणी केलं होतं? तर जीन अचिन्सन यांनी। आणि हा IMP क्वेश्चन आहे, खूप वेळा सेट एक्झामला देखील हा क्वेश्चन आलेला आहे। क्वेश्चन नंबर 5 आन्सर सी। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 6. विच ऑफ द मॉडल इज नॉट बेस्ड ऑन द एनालिसिस ऑफ द सब्जेक्ट आन्सर सी चेन इंडेक्सिंग। विच ऑफ द मॉडल इज नॉट बेस्ड ऑन द एनालिसिस ऑफ द सब्जेक्ट आन्सर सी चेन इंडेक्सिंग। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. स्कॅलर चेन शोज आन्सर ए ऑथॉरिटी स्ट्रक्चर। स्कॅलर चेन्स ऑथॉरिटी स्ट्रक्चर। आणि स्कॅलर चेनवर अजून एक क्वेश्चन आला होता सेट एक्झामला, टॉप टू बॉटम जोड्या लावायला आलं होतं। आणि स्कॅलर चेन हॉरिझॉन्टल हे देखील लक्षात ठेवा। क्वेश्चन नंबर 7 आन्सर ए। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। द प्रिन्सिपल ऑफ कॅनॉनिकल सिक्वेन्स इज वन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ आन्सर सी हेल्पफुल सिक्वेन्स। द प्रिन्सिपल ऑफ कॅनॉनिकल सिक्वेन्स इज वन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ हेल्पफुल सिक्वेन्स। क्वेश्चन नंबर 8 आन्सर सी। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. Gazetteer of India was first published by answer D Controller of Publication. Gazetteer of India was first published by Controller of Publication. Answer D. Next question, question number 10. The Digital Millennium Copyright Act DMCA हा फुल फॉर्म देखील लक्षात ठेवा। DMCA हा फुल फॉर्म येऊ शकतो, त्याचा फुल फॉर्म आहे द डिजिटल मिलेनियम कॉपीराइट ॲक्ट इज आन्सर ए युनायटेड स्टेटेड कॉपीराइट लॉ।
युनायटेड स्टेटेड कॉपीराइट लॉ. प्रत्येक वेळेला सेट एक्झामला हा क्वेश्चन येतोच जोड्या लावण्यासाठी. त्याचा आन्सर आहे 1998 साली झालेला आहे डिजिटल मिलेनियम कॉपीराइट ॲक्ट 1998. आणि तो कुठे आहे ते युनायटेड स्टेटेड कॉपीराइट लॉ 1998. क्वेश्चन नंबर 12 आन्सर ए. व्यवस्थित लक्षात ठेवा, हा IMP क्वेश्चन आहे. येऊ शकतो हा क्वेश्चन यावेळेसच्या सेट एक्झाममध्ये देखील. आणि हा क्वेश्चन मी तुम्हाला चॅलेंजिंग आन्सर कीमध्ये सुद्धा दाखवला होता. याचं त्यांनी आन्सर चुकीचं दिलं होतं. असा अभ्यास करायला पाहिजे की तुम्हाला त्यातले चुकीचे क्वेश्चन्स कोणते आहेत ते देखील कळलं पाहिजे. त्यामुळे अभ्यासाला लागा आणि चांगल्या जास्तीत जास्त तयारी करा. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11. हु इज द ऑथर ऑफ सिस्टमॅटिक इंडेक्सिंग? आन्सर आहे बी. जे कैसर 1911. हु इज द ऑथर ऑफ सिस्टमॅटिक इंडेक्सिंग? जे कैसर 1911. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12. पब्लिक लायब्ररी मॅनिफेस्टो वॉज डेव्हलप बाय युनेस्को. हा पण क्वेश्चन याआधी नेट एक्झामला आलेला आहे, सेट एक्झामला देखील आलेला आहे. आणि त्याचे आन्सर 2 आहेत. पब्लिक लायब्ररी मॅनिफेस्टो कधी कधी युनेस्को पण असतं आणि कधी कधी इफ्ला पण आहे. याच्यामध्ये त्यांनी बी आन्सर दिलेला आहे. पब्लिक लायब्ररी मॅनिफेस्टो वॉज डेव्हलप बाय युनेस्को. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 13. नक्लिन इज स्पॉन्सर्ड बाय. आन्सर सी. डेलनेट. डेलनेटचा हा प्रोग्राम आहे. नक्लिन हा प्रोग्राम कोणाचा आहे? डेलनेटचा आहे. आणि डेलनेटची स्थापना तुम्हाला सांगितली होती 1988 साली झालेली आहे. आणि त्याचं रजिस्ट्रेशन 1992 साली झालेलं आहे. नक्लिन इज स्पॉन्सर्ड बाय डेलनेट. आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14. डग्लस मॅकग्रेगर इज नोन फॉर. आन्सर ए. थेरी एक्स आणि थेरी वाय. डग्लस मॅकग्रेगर यांची प्रेरणेची थिअरी होती आणि त्याच्यामध्ये थेरी एक्स आणि थेरी वाय हे कोणी सांगितलं होतं? डग्लस मॅकग्रेगर यांनी सांगितलं होतं. म्हणजे याच्यामध्ये 2 क्वेश्चनची तयारी होती. तर थेरी एक्स आणि थेरी वाय ही कोणाची आहे? डग्लस मॅकग्रेगर यांची आहे. आणि ती कशाशी संबंधित आहे? मोटिवेशनशी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 14 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 15. स्कोपस इज द एन. आन्सर डी. Abstract and citation database. Scopus is an abstract and citation database. Answer D. Next question. Question number 16. Which national agency in India is assigning the ISSN? तर त्याचा आन्सर आहे सी. निस्केअर. कोणती नॅशनल एजन्सी असाइन करते? ISSN असाइन करते. ISSNचा फुल फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल स्टँडर्ड सिरियल नंबर. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते. ISSNचा फुल फॉर्म इंटरनॅशनल स्टँडर्ड सिरियल नंबर. आणि विच नॅशनल एजन्सी इन इंडिया इज असाइन द ISSN? निस्केअर. निस्केअरची स्थापना 2002. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 16 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 17. लायब्ररी हेराल्ड इज पब्लिश फ्रॉम. दिल्ली. आन्सर आहे सी. आता याच्यामध्ये 2 क्वेश्चन कन्फ्यूज करणारे आहेत आणि ते सेट एक्झामला देखील आलेले आहेत. लायब्ररी हेराल्ड असं जर आलं तर त्याचा आन्सर आहे दिल्ली. पण हेराल्ड ऑफ लायब्ररी सायन्स नोट डाऊन करून ठेवा. अतिशय IMP क्वेश्चन आणि हा विचारलाच जातो कारण कन्फ्यूज करणारा क्वेश्चन आहे. हेराल्ड ऑफ लायब्ररी सायन्स. हेराल्ड ऑफ लायब्ररी सायन्स असेल तर काय येतं? लखनऊ. पुन्हा एकदा रिपीट करते हा क्वेश्चन. लायब्ररी हेराल्ड दिल्ली आणि हेराल्ड ऑफ लायब्ररी सायन्स लखनऊ. बघा याच्यामध्ये त्यांनी लखनऊ सुद्धा दिलेला आहे. त्याच्यामुळे जर क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित माहीत असेल तरच त्याचा आन्सर तुमचं बरोबर येईल. लायब्ररी हेराल्ड दिल्ली आणि हेराल्ड ऑफ लायब्ररी सायन्स लखनऊ. क्वेश्चन नंबर 17 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 18. इन्फ्रोज is an important study frequency located in INFROS historical research. Question number 18 answer A. Next question. Question number 19. Zip law deals with answer C. Frequency of occurrence of word in a text. मी तुम्हाला सांगितलंच होतं. Zip law 1926.
आणि जीप लॉमध्ये काय महत्त्वाचं असतं, वर्ड फ्रिक्वेन्सी महत्त्वाची असते. लोटकाज लॉमध्ये ऑथर फ्रिक्वेन्सी महत्त्वाची असते. दोन्ही लक्षात ठेवा. लोटकाज लॉमध्ये ऑथर फ्रिक्वेन्सी महत्त्वाची असते आणि जीप लॉमध्ये वर्ड फ्रिक्वेन्सी महत्त्वाची असते. क्वेश्चन नंबर 19 आन्सर सी. आणि जीप लॉ 1926. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. आयडेंटिफाय द ऑड वन. आन्सर आहे बी, विल्यम कांटज. लुईस शोर, सॅम्युअल रुथेस्टिंग आणि मिचेल गोरमन यांनी सगळ्यांनी काय केलेले होते, आपल्याला हे काढलेले होते, जसं काही SMTR, शॉनन अँड वीवरचा जशी थेरी होती, मॅथमॅटिकल थेरी होती तशा प्रकारचे. आणि विल्यम कांटज यांनी डेफिनेशन केलेली होती. त्याच्यामुळे याच्यामध्ये ऑड मॅन आउट काय आहे, विल्यम कांटज. क्वेश्चन नंबर 20 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. Information society is one where all citizens are included. Reason, society of which more than 50% population is involved in information activity. त्याचा आन्सर आहे ए. बोथ ए अँड आर ट्रू बट आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन. दोन्हीही बरोबर आहे आणि एक्सप्लेनेशन देखील करेक्ट आहे. सेट एक्झामला काही वेळेला हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले ट्रू आणि फॉल्सचे क्वेश्चन येण्याची शक्यता आहे, परंतु नेट एक्झामला आता इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल लायब्ररी आणि डिजिटायझेशन याच्यावरच क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळे मी याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देत नाही जास्त. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. इन्फॉर्मेशन सायन्स हॅज मर्ज फ्रॉम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. रिझन, इन्फॉर्मेशन सायन्स हॅज मर्ज विथ द अल्गोमरेशन ऑफ मेनी सब्जेक्ट इन्क्लुडिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. दोन्ही ट्रू आहे, परंतु त्याचं एक्सप्लेनेशन बरोबर नाही आहे. बरोबर, इन्फॉर्मेशन सायन्स हॅज मर्ज ह्याच्यामध्ये काय होतं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी होतंच. आणि इन्फॉर्मेशन सायन्स इन्क्लूड कशामध्ये केलं जातं त्यांनी सांगितले, सब्जेक्ट इन्क्लुडिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ह्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते एला साजेचं नाही, म्हणून त्यांनी सांगितलेले बोथ ए अँड आर ट्रू बट आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. क्वेश्चन नंबर 22 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. Primary source provide most authentic information for research. And reason, primary source are highly or unorganized as far as access is concerned. Answer B. Both A and are true but R is not correct explanation. त्यांनी सांगितले प्रायमरी सोर्स प्रोव्हाइड. प्रायमरी सोर्स काय प्रोव्हाइड करतात, ऑथेंटिक इन्फॉर्मेशन ऑफ रिसर्च. बरोबर आहे. आणि प्रायमरी सोर्स आर हायली ऑर्गनाइज ॲज फार ॲक्सेस टू कन्सर्ट. दोन्हीही बरोबर आहेत, परंतु त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते करेक्ट नाही. क्वेश्चन नंबर 23 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. प्रेझेंट डिसिकेड हॅज accepted e-journals as channel of scholarly communication. And reason, e-publication have added enormous quality of literature but affected the quality of research. Answer B. Both A and are true but R is not correct explanation of A. Question number 24 answer B. Next question number 25. Encyclopedia is the queen of all reference service. काय सांगितलेलं आहे, encyclopedia is a queen of all reference service. Reason, encyclopedia are more suitable for finding trade information. Answer A. दोन्ही काय आहे, ट्रू आहे. बरोबर आहे. इन्सायक्लोपीडियामध्ये आता समजा एखाद्या गोष्टीचा इन्सायक्लोपीडिया असेल, त्याची इथपासून ते अथपर्यंत म्हणजे सर्वच माहिती इन्सायक्लोपीडियामध्ये असते. समजा जर तुम्ही एखाद्या प्राण्याचा इन्सायक्लोपीडिया घेतला, समजा वाघाच्या प्रजाती, तर त्या टायगरची ऑल त्यांची प्रजाती किती आहेत, कशापासून ते ऑल आतापर्यंतची ऑल माहिती आपल्याला इन्सायक्लोपीडियामध्ये मिळते. त्याच्यामुळे बरोबर आहे, इन्सायक्लोपीडिया इज द क्वीन ऑफ ऑल रेफरन्स सर्व्हिस आणि इन्सायक्लोपीडिया आर मोर सुटेबल फॉर फाइंडिंग ट्रेड इन्फॉर्मेशन. अजून माहीत नसेल तर ग्रंथालयामध्ये आपण ज्यावेळेस इन्सायक्लोपीडिया एखाद्या गोष्टीचा घेतो त्यावेळेस ती संदर्भ सेवा आपल्याला बाहेर दिली जात नाही, आपल्याला तिथेच बसून त्यातली माहिती जी आहे ती पाहावी लागते. क्वेश्चन नंबर 25 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. ऑनलाइन सर्व्हिस इन्क्वायर heavy investment as at the initial stage and reason, online service
are costlier than print service. Answer B. Both A true but R is false. ऑनलाईन सर्व्हिसमध्ये काय केलं जातं, हेवी इन्व्हेस्टमेंट करावी लागते इनिशियल स्टेजवर. बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 26. आन्सर बी. ए ट्रू बट आर इज फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 27. CC and UDC are most suitable classification scheme for special libraries. Reason: most of the special libraries are using neither CC or UDC for collection organization. दोन्ही ट्रू आहे, परंतु त्याचे जे एक्सप्लेनेशन जे आहे ते बरोबर नाही. CC आणि UDC ह्या मोस्ट सुटेबल क्लासिफिकेशन आहेत. बरोबर आहे, स्पेशल लायब्ररीसाठी वापरल्या जातात. आणि मोस्ट ऑफ द स्पेशल लायब्ररीज आर युजिंग neither CC or UDC for collection organization. Question number 27. Answer B. Both A and R true, but R is not correct explanation of A. Next question. Question number 28. Historical research cannot be regarded scientific as it lacks replication and reliability. And reason: historical research is truly scientific as it is based on criticism. Answer B. A true but R is false. Question number 28. Answer B. Next question. Question number 29. Hypotheses are essential in all type of research. And reason: research can be conducted without hypothesis. त्याचा आन्सर आहे C. Both A and R true, but R is not correct explanation of A. Next question. Question number 13. All research results lead to propounding of new laws, theories and principles. And reason: laws, principles and theories are the result of scientific research. Answer C. Both A and R true, but R is not correct explanation of A. Next question. Question number 31. Arrange the following according to their year of first publication. त्याचा आन्सर आहे C. फर्स्ट काय आहे आपलं, कोलन क्लासिफिकेशन. थर्ड, 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स 1931. फर्स्ट कोलन क्लासिफिकेशन 1933. त्याच्यानंतर फोर्थ क्लासिफाईड कॅटलॉग कोड 1934. आणि सेकंड पोलेनोग्रामा टू लायब्ररी क्लासिफिकेशन 1937. हा क्वेश्चन याच्या आधी आलेला आहे. कोलन क्लासिफिकेशन 1933, पोलेनोग्रामा टू लायब्ररी क्लासिफिकेशन 1937, 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स 1931 आणि क्लासिफाईड कॅटलॉग कोड 1934. क्वेश्चन नंबर 31. आन्सर C. क्वेश्चन नंबर 32. Arrange the following in correct order. Answer D. Imperial, त्याच्यानंतर हायपोथायझिंग, इम्पिरियल हायपोथायझिंग, डिडक्टिव्ह अँड व्हेरिफिकेशन. हा पण क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे आणि हा आला होता आणि IMP क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 32. आन्सर डी. इम्पिरियल फेज, त्याच्यानंतर हायपोथायझिंग फेज, डिडक्टिव्ह फेज अँड व्हेरिफिकेशन फेज. लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवा, इम्पिरियल, हायपोथायझिंग, डिडक्टिव्ह अँड व्हेरिफिकेशन. क्वेश्चन नंबर 32. आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 33. अरेंज द फॉलोइंग अकॉर्डिंग टू देअर year of publication. Answer B. New Encyclopedia Britannica, (1768 ते 1771). न्यू इन्सायक्लोपीडिया अमेरिकाना 1829, इन्सायक्लोपीडिया ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स 1968 आणि मॅग्राइल इन्सायक्लोपीडिया सायन्स अँड टेक्नॉलॉजी 1960. क्वेश्चन नंबर 33. आन्सर बी आहे. फर्स्ट न्यू इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका 1768, सेकंड इन्सायक्लोपीडिया अमेरिकाना 1829, फोर्थ मॅग्राइल इन्सायक्लोपीडिया ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी 1960 आणि इन्सायक्लोपीडिया ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स 1968.
हा पण IMP क्वेश्चन आहे आणि खूप वेळा आलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 33 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन, हा रॉंग क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 35, त्याचा आन्सर आहे ए. याच्यामध्ये आपल्याला इयरनुसार अरेंज करायचे आहेत. फर्स्ट RDC रिसोर्स डिस्क्रिप्शन अँड ॲक्सेस 1876. त्याच्यानंतर सेकंड ALA कोड 1949. नंतर FRBR 1998 आणि ASCR फर्स्ट 1967. क्वेश्चन नंबर 35 आन्सर ए. RDC रिसोर्स डिस्क्रिप्शन कॅटलॉग 1876, ALA कोड ALA कोड 1949, FRBR 1998 आणि ASCR फर्स्ट 1967. ASCRचा फुल फॉर्म ज्यांना माहीत नसेल त्यांना अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रूल्स फर्स्ट. क्वेश्चन नंबर 35 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 36. याच्यामध्ये देखील आपल्याला इयरनुसार लावायचं आहे. इयरनुसार लावायला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये देखील आपल्याला त्याचा आन्सर आहे बी. पहिल्यांदा काय, कॉपीराइट ॲक्ट 1957. त्याच्यानंतर डिजिटल मिलेनियम कॉपीराइट ॲक्ट 1998, फर्स्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 आणि RTI ॲक्ट 2005. पुन्हा एकदा सांगते. क्वेश्चन नंबर 36 आन्सर बी. सेकंड पहिल्यांदा कॉपीराइट ॲक्ट 1957, नंतर डिजिटल मिलेनियम कॉपीराइट ॲक्ट 1998, फर्स्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 आणि त्याच्यानंतर RTI ॲक्ट 2005. क्वेश्चन नंबर 36 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 37 चा आन्सर आहे ए. पहिलं कोलन क्लासिफिकेशननुसार त्यांनी लावायला सांगितलेलं आहे आपल्याला. हा क्वेश्चन त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसत नाहीये. फर्स्ट डेल्टा आहे, इथे डेल्टा नाही आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन तुम्हाला मी एक्सप्लेनेशन करू शकत नाही, तरी सांगते. डेल्टा फर्स्ट, त्याच्यानंतर सिग्मा चिन्ह सिग्मा आहे इथं. डेल्टा हे चिन्ह कोलन क्लासिफिकेशनमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. क्वेश्चन नंबर 37 आन्सर ए आहे त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 38. याच्यामध्ये आपल्याला लँग्वेजनुसार लावायचं आहे इयर. पहिल्यांदा कोबोल 1959, नंतर C++ 1985, नंतर विज्युअल बेसिस 1991 आणि नंतर जावा 1995. आन्सर आहे बी. पुन्हा एकदा सांगते. क्वेश्चन नंबर 38. पहिल्यांदा फोर्थ कोबोल 1959, नंतर थर्ड C++ 1985, नंतर सेकंड विज्युअल बेसिस 1991 आणि जावा 1995. हे इयर्स तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला प्रत्येक वेळेला मी सांगते इयर्स वेगळीकडे नोट डाऊन ठेवा करा आणि म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. क्वेश्चन नंबर 38 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 39 चा आन्सर आहे बी. 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स इयरनुसार लावायचे. 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स 1931, नंतर फर्स्ट जीप लॉ 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स 1931, नंतर जीप लॉ 1949, जीप लॉ 1926, लोटकाज लॉ 1948 आणि ब्रँडफोर्ड लॉ 1949. पुन्हा एकदा सांगते. 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स 1931, जीप लॉ 1926, लोटकाज लॉ 1948 आणि ब्रँडफोर्ड लॉ 1949. क्वेश्चन नंबर 39 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 40 त्याचा आन्सर आहे ए. हे पण DDC नंबरनुसार ऑर्डरनुसार लावायचं आहे. मग याच्यामध्ये तुमचे जे संकीर्ण 10 वर्ग आहेत ते पाठ पाहिजेत. याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी फोर्थ सांगितलेलं आहे इलेक्शन, त्याच्यानंतर थर्ड मायक्रो इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर सेकंड अपेटोलॉजी आणि नंतर फर्स्ट
राजपूत पेंटिंग हे DDC नंबरनुसार लावायचे। त्यासाठी तुमचे पूर्ण शून्य संकीर्ण, 1 तत्वज्ञान, 2 धर्म, 3 सामाजिक शास्त्र, 4 भाषा हे सगळं जर पाठ असेल तर हे तुम्हाला DDC नंबरनुसार लावता येतील। या क्वेश्चनमध्ये तुम्हाला स्वतःला तयारी करावी लागेल। चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 41 बघा, आलाच क्वेश्चन सार्वजनिक पब्लिक लायब्ररी ॲक्ट्सवर। मी प्रत्येक वेळेला सांगत असते तुम्ही तोंडपाठ करून ठेवा। त्याचा आन्सर ए, तामिळनाडू पब्लिक लायब्ररी ॲक्ट 1948, महाराष्ट्र पब्लिक लायब्ररी ॲक्ट 1967, त्याच्यानंतर केरळ पब्लिक लायब्ररी ॲक्ट 1979 आणि ओरिसा पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2002। क्वेश्चन नंबर 41 आन्सर ए। पुन्हा एकदा सांगते, तामिळनाडू पब्लिक लायब्ररी ॲक्ट 1948, महाराष्ट्र पब्लिक लायब्ररी ॲक्ट 1967, त्याच्यानंतर सेकंड केरळ पब्लिक लायब्ररी ॲक्ट 1979 आणि ओरिसा पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2002। क्वेश्चन नंबर 41 आन्सर ए। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 42 आन्सर बी, ईबीड इन द सेम पेज, opaque site same as above, locket site C आणि while in the work cited। हा पण क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे, मी याचा तुम्हाला आन्सर देखील सांगितलेला आहे। क्वेश्चन नंबर 42 आन्सर बी, while C पाहिजे खरं तर इथं, while C, त्याच्यानंतर ईबीड इन द सेम पेजेस, opaque cited same as above and locate cited in the work cited। okay, question number 42 answer B। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 43 त्याचा देखील आन्सर बी आहे। ALA 1876, ILA 1933, अस्लीप 1924 आणि इफ्ला 1927। हा खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे, हे मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत असते, तुम्हाला हा डबल रिपीट करायची गरज नाही। क्वेश्चन नंबर 43 आन्सर बी। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44 त्याचा आन्सर आहे डी, CDS ISI 1985, युनेस्को, संजय डेसीडॉक, ग्रंथालया इन्सडॉक आणि मैत्री CMC। हा पण क्वेश्चन सेट एक्झामला आलेला आहे आणि IMP क्वेश्चन आहे। क्वेश्चन नंबर 44 पुन्हा एकदा सांगते, CDS ISI 1985, युनेस्को, संजय डेसीडॉक, ग्रंथालया इन्सडॉक आणि मैत्री CMC। क्वेश्चन नंबर 44 आन्सर डी। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 45 त्याचा आन्सर आहे सी, बिब्लिओग्राफी, बुक्स, इयरबुक, करंट इन्फॉर्मेशन, डिक्शनरी, वर्ड्स आणि बिब्लिओग्राफी पर्सन। बघा, इयरबुकमध्ये करंट इन्फॉर्मेशन असते, म्हणजे यावर्षी ज्या गोष्टीची माहिती झालेली आहे, या वर्षामध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याची माहिती आपल्याला करंट इन्फॉर्मेशन इयरबुकमध्ये मिळते। डिक्शनरीमध्ये वर्ड्स, डिफिकल्ट वर्ड्स मिनिंग असतात। बिब्लिओग्राफी पर्सनची असते, बायोग्राफी ही पर्सनची केली जाते आणि बिब्लिओग्राफी बुक्स असतात। क्वेश्चन नंबर 45 आन्सर सी। चला, आज आपला इथे UGC नेट डिसेंबर 2011चा क्वेश्चन पेपर सॉल्व केलेला आहे। यामध्ये काही क्वेश्चन असे होते की जे तुम्हाला स्वतः करायचे होते, काही क्वेश्चन आपल्याला दिसत नव्हते, तरी मी तुम्हाला जे काही खूप काही चांगलं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। शॉर्ट ट्रिक्सनुसार अभ्यासाला लागा असं म्हटल्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं की मॅडम शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ टाका। मी शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ जेवढे टाकता येईल एवढे टाकलेले आहेत आणि यानंतर प्रिव्हियस इयर ऑल क्वेश्चन पेपर संपल्यानंतर पुन्हा मी शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ टाकणार आहेत। चला, त्यामुळे जे व्हिडिओ मी टाकत आहे त्याची जास्तीत जास्त तयारी करा, जास्तीत जास्त वॉच करा, म्हणजे तुम्हाला पुस्तक घेऊन किंवा कुठे मोबाईलवर पुन्हा क्वेश्चन पेपर करायची गरज नाही। चला, आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते। अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।